मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल 12.39 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं लावला. हे असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5.60 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल 12,39,000 रुपये लुटल्याची घटना 25 जून रोजी घडली होती. प्राप्त माहितीनुसार शुभम मस्के व त्यांचे सहकारी शालिकराम धिकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम SBI बँकेत भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून मस्के यांच्याकडील रोख 12,39,000ची रक्कम असलेली बॅग हिसकावली आणि पसार झाले. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी देखील कसून तपासाला सुरुवात केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख समीर उर्फ सोनू शेख शफी, शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी, यश उर्फ आरू टेकाडे, विशाल उर्फ वंश खत्री, तौसीफ खान, शरीफ खान पठाण, तनिष उर्फ गोट्या पेदाम अशी आरोपींची नावं असून एक आरोपी अल्पवयीन आहे. लुटीचा मास्टरमाइंड असलेला शेख समीर उर्फ सोनू शेख हा या फायनान्स कंपनीत पूर्वी काम करायचा. त्यानं आतच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवून लुटीची आखणी केली होती. आरोपींनी 2 वाहनातून घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली आणि नागपुरात या रकमेचा वाटप केला. जप्त मुद्देमालामध्ये 1 लाख रोख रक्कम, होंडा सिटी अंदाजे किंमत 3 लाख रुपये, पल्सर गाडी अंदाजे 1 लाख रुपये, 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घातलं होतं. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. घटना जे घडलं ते 25 तारीखची आहे आणि 29 जूनला LCBची जे सागर हटवार आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या हातातला काही क्लूज भेटले. म्हणजे नंबर 1 दे ॲनालाइज्ड CCTV फुटेज आणि इतर टेक्निकल एव्हिडन्स आणि सोबत त्यांची गोपनीय जे काही यंत्रणा आहे त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन काढले आणि त्यांना 4 नाव संशयित वाटला आणि ते वर्क केली आणि ते 4 संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. तर ते 4 संशयित आरोपींनी कबुली दिली की हे घटना ते आरोपींनी एकूण मिळून केलेली म्हणून.